आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अथर्व चव्हाण जालना ब्रॉन्झ पदकाचे मानकरी ठरलेले आहेत. रामेश्वर यलगुंडे लाल काशूम, सुशांत तांबुळकर निळा काशूम. या कुस्तीनंतर फायनलच्या पैलवानांनी तयार राहायचंय. रोहन रंडे कोल्हापूर जिल्हा लाल काशूम. अप्पा संदीप अप्पा, या कुस्तीनंतर फक्त गदेची कुस्ती आहे, त्याच्यानंतर बक्षीस वितरण. धन्यवाद. केंदूर नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य गोरक्षेठ ठिटे या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि या कुस्तीमध्ये सुशांत तांबुळकर 130 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ पदकाचे मानकरी ठरलेले आहेत. रोहन रंडे कोल्हापूर जिल्हा लाल काशूम, वरचे शुभम शिंगणाळे चंद्रपूर ब्ल्यू कास्ट्यूम. दोन्ही पैलवानांनी त्वरित मॅट क्रमांक 1 वर यायचे. हॅलो, या कुस्तीसाठी सरपंच म्हणून रोहिदास आमले, आखाडा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्तीमंच संभाजी निकाळजे आणि धन्यवाद. या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता जज कोण आहे? आपण कुस्ती लावण्याकरिता मॅट वरती यावं. रोहिदास, एक मिनिट वेस्ट सांग, जरा थोडं पाहुण्यांचा सत्कार होईल आणि सत्कारानंतर ते होईल. या ठिकाणी करमाळा विधानसभेचे आमदार आदरणीय नारायणआबा पाटील यांचे बंधू पैलवान राजेंद्र पाटील साहेब आपणाला विनंती आहे. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमचे बंधू पैलवान मेघराज भाऊ कटके आपणाला देखील विनंती आहे. त्याचप्रमाणे उपस्थित आफाळवाडी ग्रामनगरीचे ग्रामसदस्य तथा ज्ञानेश्वरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हरिभक्तीपरायण काकासाहेब रामराव सातो पाटील. या ठिकाणी सर्वप्रथम शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कंद, आदरणीय संदीप अप्पा बोडवे, मेघराज भाऊ कटके, हिंद केसरी योगेशजी दोडके यांच्या शुभ हस्ते
धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान हिंद केसरी पैलवान योगेशजी दोडके यांचा सन्मान केला जातोय आणि तो सन्मान करण्याकरिता ओंकार हनुमंत कंद, त्याचप्रमाणे पैलवान मेघराज भाऊ कटके, त्याचप्रमाणे रवींद्र नारायणराव कंद आणि हनुमंत दादा कंद यांना विनंती करतो. आदरणीय संदीप बाप्पा भोंडवे, आपण धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांचे बंधू पैलवान राजेंद्रजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतोय. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतोय. विनंती आहे अण्णांना, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय संदीप बाप्पा भोंडवे यांच्या शुभ हस्ते रवींद्र दादा कंद, हनुमंत दादा कंद, प्रदीप दादा कंद, योगेशजी दोडके, शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय माऊली आबा कटके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज भाऊ कटके या सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान पार पडतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खरं पाहिलं तर महाराष्ट्र रोमन खेळाच्या प्रकारातील कुस्ती स्पर्धेला एक वाव देण्याकरिता, त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणण्याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, युवा मंच, त्याचप्रमाणे सरपंच ओंकार हनुमंत दादा कंद यांच्या सर्वांच्या, त्याचप्रमाणे उपसभापती रवींद्र नारायणराव कंद यांच्या सर्वांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून साकारलेला हा कुस्तीचा रणसंग्राम या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. आणि या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी घेतला. या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरिता मी आदरणीय सरपंच ओंकार हनुमंत दादा कंद यांना आमंत्रित करतो. कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं, प्रस्तावना द्यावी. पहिली ग्रेको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा यासाठी उपस्थित पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके, नारायण अण्णा कंद, उत्तम अण्णा भोंडवे, गुलाबराव